आहात सगळे? मस्त. आज आम्ही जाणार आहोत बाहेर आउटिंगला, म्हणजे मी जाणार आहे माझ्या फ्रेंड्स बरोबर. माझी एकच फ्रेंड आहे, ती येणार आहे मला भेटायला. तिला भेटायला जाणार आहे मी आज कॅम्पमध्ये. आणि ऑब्व्हियसली संडे स्पेशल म्हणून मी आज आमच्या घरी बनवणार आहे पापलेट फिश. सो आज आपण ते पण बघणार आहोत. चला आपण पहिले फिश बघू, त्यानंतर माझ्या मैत्रिणीला भेटायला जाऊ. पूर्ण जर्नी व्यवस्थित बघा आणि प्लीज प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुमच्या आप्तजनांना पण सांगा की माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणून, आणि पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज. तुम्ही जर असं मला सतत सपोर्ट करत राहिलात तर ते मला मोटिवेट करेल अजून छान व्हिडिओ बनवण्यासाठी, आणि मला खूप बरं वाटेल असं मोटिवेशन तुमच्याकडनं मिळलं तर. ओके, चला आज आपण पापलेटची रेसिपी बघूया. चला आता आपण करून घेऊया पापलेटची रेसिपी. पापलेट फ्राय करणार आहे, त्यासाठी हे बघा असं लसूण जे आहे ना, हे असं लसूण ठेचून घेतलेलं आहे मी. आणि ह्याच्यामध्येच आता आपण लाल तिखट टाकणार आहे. याच ह्याच्यामध्ये कप जे फुलपात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्यामध्ये असा एक चांगला मोठा चमचा लाल तिखट घेणार आहे. हे बघा, हा एवढा असा चमचा आहे, त्याच्या एवढं लाल तिखट घेतलेलं आहे. नावाला अजून थोडंसं अजून टाकू, कारण की जर कडक असायला पाहिजे ना थोडंसं चवीला, त्यामुळं. हे झालं. आणि आता ही आहे हळद. हळद टाकून घेऊ 1 चमचा. फिशला हळद आणि तिखट मसाला खूप जास्त गरजेचा असतो, त्याशिवाय फिश चवदार होत नाही. आणि ऑब्व्हियसली आपलं कोकम, हे थोडंसं बाटली हलवून घेते आणि मग त्याच्यामध्ये हे कोकमचं जे अगळ आहे ते टाकणार. हे सॉल्टी आहे, हे अजिबात ते आपण जे कोकम सरबत बनवतो ते वालं नाही आहे, हे सॉल्टीवालं आहे. कोकम संपले की आम्ही हे यूज करतो, नाही तर आमसुला आहेत. आटंब्याची सोलं तर आम्ही फक्त आमटीसाठी, म्हणजे कढी बनवायची असेल फिश कढी वगैरे तेव्हा यूज करतो, फ्रायला नाही. मग आता फ्रायला यूज करायला हे आम्ही यूज करतोय. ह्याच्यामध्ये अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे बघा. अशी तुम्हाला दिसतच नाही आहे, ठीक आहे. हे बघा, हे अशी आहे ना पेस्ट बनवून घ्यायची छानपैकी. अशी पेस्ट बनवून घेणार आहे आता त्याची. तेवढंच त्याच्यामध्ये अगळ घालणार आहे, म्हणजे त्यांनी काय होईल, एक पेस्ट तयार होईल त्या आगळनी. आंबटपणा येतो त्याला छान मस्तपैकी, आणि कुरकुरीत होतात थोडेसे. रव्याने तर अजून छान होणार. आता मी हातानेच करून घेते. लसूण त्याच्यातच ठेचली होती, ह्याच्यातच लसूण ठेचली. ह्याच्यामध्येच मी लाल तिखट पण घेतलं, ह्याच्यामध्ये हळद पण घेतली, मीठ ऑलरेडी लावून ठेवलं होतं पापलेटला, आणि ह्याच्यामध्ये थोडंसं आगळ टाकलं. त्यांनी पेस्ट बनवून घेतली मी अशी मस्तपैकी. ही अशी पेस्ट बनवून घेतली. आता ही पेस्ट मी प्लेटमध्ये घेणार पूर्ण व्यवस्थित काढून, आणि त्याच्यामध्येच मग असे चांगले जे पापलेट आहेत ते असे पूर्ण त्यामध्ये मुरवणार. आता सध्या 2च करणार आहे, कारण की बाकीचं संध्याकाळला करायचंय. हे बघा, ह्याला असं मस्तपैकी हे जे असं आपण हे चिरे पाडतो ना, ह्या चिऱ्यामध्ये पण सगळं चांगला घुसवून घ्यायचं आहे. सगळा व्यवस्थित छान असा मसाला लावायचा ह्याला. हे चिरे हे आत असा आत मसाला घालायचा ह्याला. सेम असं आतपर्यंत मसाला जायला पाहिजे, आणि तोच मसाला सगळा असा ह्याला लागला पण पाहिजे. आता ह्या दोन्हीला व्यवस्थित हा असा मसाला लावून घेऊया. लसूण ठेचून घातलेत मी यावेळेस मी त्याला आपण जसं लास्ट टाइम बघितलं होतं व्हिडिओमध्ये की मी प्रॉन्सला जसं असे बारीक बारीक तुकडे केले होते आणि त्याच्यानुसार आपण हे केलं होतं, तसं न करता ह्याला ठेचून घेतलेले आहेत. ठेचून ह्याचा असा स्वाद वाढतो पण. आणि ही ह्याच्यामध्येच ठेवणार आहे.
हे असं ह्याला मस्तपैकी लावून ठेवणार आहे मॅरिनेट व्हायला. आणि मॅरिनेट, चला आता तवा गरम करायला ठेवला आपण गॅसवर. हा असा रवा घेतलाय ह्याच्यावर, केळीच्या पानावर. हा रव्यामध्ये आता आपण तो पापलेट कोट करणार आहे आणि याच्यावर तव्यावर भाजून घेणार आहोत. गावाकडे केळीच्या पानातच जेवतात आणि त्याच्यामुळे इतकी त्याची टेस्ट भारी लागते, एवढी टेस्ट भारी लागते ना, खरंच भारी वाटतं. ती पद्धत मला खूप आवडती. ते फक्त केळीच्या पानामध्ये गुंडाळतात मसाला लावून आणि चुलीत टाकतात. ती गावाकडे चूल अवेलेबल असते ना, त्यामुळं. आता इथं कसं शहरामध्ये चूल अवेलेबल नाही, आपण तव्यावर करतो, तर ती ॲक्च्युअल टेस्ट तशी नाही येत, पण तरीही चांगलं लागतं. आज त्या पद्धतीने नाही करणार आहे, नॉर्मलच पद्धतीने करणार आहे. एकदा तवा गरम होत आलाय, थोडासा तेल टाकून घेऊ. तेल भरपूर लागतं कारण की ते चांगलं भाजलं जायला पाहिजे म्हणून. तुम्ही इथं बघू शकता, ते बघा इथं तेल टाकले, हा रवा घेतलाय आणि आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊ. आता हा पूर्ण जो मसाला आहे ना, मसाल्यासहित व्यवस्थित मॅरिनेट व्हायला पाहिजे. अजिबात ह्याला असं ह्याच्यावर ठेवायचा रव्यावर, वरनं परत मसाला असा थोडासा हे करायचा. म्हणजे काय होतं, तो मसाला त्याच्यामध्ये बाइंड होतो व्यवस्थित. सगळ्यात प्लेटला लागलेला मसाला असा मस्तपैकी खरडून काढायचा. एकच हात घाण करायचा ॲट अ टाइम. असा दाबायचा थोडासा रव्यामध्ये आणि हे बघा, तुम्ही बघू शकता कसं व्यवस्थित कोट केलेलं आहे हे व्यवस्थित. आणि आता हा साईडला ठेवू ॲक्च्युली आपण, आणि दुसरा लगेच कोट करून घेऊ, म्हणजे एक साथ दोन्ही त्याच्यात जातील. थोडासा रवा लागेल आपल्याला अजून, तर साईडला मी ऑलरेडी काढून घेतला होता लागेल म्हणून. आता हा थोडासा पसरून, हा लागेल रवा, सगळाच लागणार. रव्याचं कोट व्यवस्थित असायला पाहिजे. माझ्या हातनं थोडंसं सांडलं खालच्या साईडला. ओके, असं काही घरी करायचं असेल ना नवीन म्हणजे संडे स्पेशल, ते सगळं माझ्याकडे असतं. कारण की कामामुळं कसं होतं, डेली बेसिसवर मला एवढं नाही करायला जमत, पण जेवढं आहे तेवढं थोडंफार करावंच लागतं ऑब्व्हियसली. आता हे झालं दोन्हीही. वा, हे व्यवस्थित कोट झालं ॲक्च्युली पहिल्यापेक्षाही. हे बघा, हा वाला पण बघा कसा व्यवस्थित कोट झालाय. असं वाटतं की ब्रेड क्रम्सच लावलेत. आता हा सगळा मसाला व्यवस्थित झालाय, पण थोडंसं इथे थोडं किचनमध्ये घाण झालेलं आहे हाताने. तवा गरम झालेला असल्या कारणाने आता तुम्हाला दाखवते. चर 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 आवाज, हे बघा. आता हा जाणार पहिला. एक मिनिट तुम्हाला सरकवते. हे बघा, असं हे गेलं लगेच, हा पण गेला. आणि थोडंसं साईडनी उलट्या हाताने आता करावं लागतंय मला. एवढं तेल घातल्यानंतरही थोडंसं तेल घालावं लागतं, ह्याला ऑप्शन नाहीये. आता हा जो सगळा खिचडी झाला ना, ते पहिले आपल्याला व्यवस्थित सगळं साफ करून घ्यावं लागेल. हे सगळं पहिले बेसिन मध्ये टाकून देते.
तसे आम्हाला अजून भाजायचे आहेत, तर त्यामुळे हा रवा साईडला ठेवून देईल मी, आणि जो खालती पडलेला आहे तो पुसून घेईल, आणि बाकीचं तेल बिल सगळं साईडला ठेवावं लागेल मला, कारण की तेलात जर उडलं तर उपयोग नाही ना. हे जे सगळं कचरा आहे हा सगळा असा कचरा साफ करून घेते. तुम्ही इकडे लक्ष द्या. आहा, आता ह्याला पलटूया. उलटणं घेते पलटण्यासाठी. हे बघा, तुम्हाला दिसतंय की नाही माहित नाही, बघा कसं व्यवस्थित झालंय. आता हे ह्याचं कोटिंग निघायला लागलंय. हा, आता थोडंसं अजून तेल लागेल आपल्याला. ऍक्च्युली हात धुतले असल्या कारणाने ह्या हाताने घेईल मी आता, आणि साईडनी परत तेल घालणार. हा, हे बघा, हे झालं. ह्याचं पूर्ण व्यवस्थित चांगलं खरपूस भाजलं गेलं पाहिजे. छान मस्त टेस्टी लागतं. आता बाकीचं मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवते पूर्ण तयार झालं की. आता आपले पापलेट फ्राय तयार झालेत. हे बघा, दिसतंय तुम्हाला? मस्तपैकी हे पापलेट फ्राय आपले तयार झालेले आहेत. आणि आता जेवायला घेणार ऑब्व्हियसली. 2च केले कारण की बाकीचं सगळं संध्याकाळी करायचंय, आणि मला संध्याकाळी ऍक्च्युली बाहेर जायचं, त्यामुळे मी आत्ता माझ्यासाठी करून घेतले. बाकी सगळं संध्याकाळी आल्यानंतर करणार आहे. आता हे पापलेट फ्राय फक्त तुम्ही बघितलं असेल, मी काही जास्त लावलं नाहीये, काही जास्त इन्ग्रेडियंट नाही आहेत. फक्त लसूण ठेचून घातले, लाल मिरची, पहिले लिंबू आणि मिठाने मॅरिनेट करून ठेवलं होते पापलेट. कुठलेही मासे तसेच मॅरिनेट करून ठेवावे पहिले करताना, आपल्याला जसं पाहिजे तेवढे मीठ आणि लिंबू ठेवून. नंतर लसूण घेतले चांगले, मी काहीतरी 8-9 पाकळ्या घेतल्या, त्या ठेचले चांगलं असं स्मॅश केलं त्याला, आणि त्याचं असं पेस्ट सारखं म्हणजे असं आपण वरवंट्यावर किंवा रगड्यावर वाटतो ना तशी पेस्ट बनती ना तशी पेस्ट बनवून घेतली लसणाची. आणि ते लसूण त्याच्यामध्ये मिरची पावडर, आपली लाल मिरची पावडर टाकली, हळद टाकली, आणि कोकमचा जो अगळ होता तो टाकला त्याच्यामध्ये, आणि ते मिक्स चांगलं केलं. त्याची पेस्ट सारखी बनवली. ती पेस्ट मी ह्या माशाला लावली, आणि त्याला रव्याने कोट करून तेलामध्ये फ्राय करून घेतलं. दॅट्स इट. जेवण एवढं अवघड नसतं, सोपं असतं. काही जण त्याला अवघड बनवून ठेवतात. हां, डेली बेसिसवर मला खूप जास्त करता येत नाही, पण जेव्हाही मला टाइम भेटतो मी डेफिनेटली माझा टाइम स्पेंड करते आणि असं छान छान डिश बनवते. आणि अशा छान छान डिशसाठी नेहमी तुम्ही माझ्या चॅनलवर येत जावा, माझे व्हिडिओ बघत जावा. नेक्स्ट आता मी जाणार माझ्या फ्रेंडला भेटायला संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान. तेव्हा आपण तिथले पण बघूया की आजचा दिवस कसा जाणार आहे. ठीक आहे, चलो आता जेवून मी आवरायला पण घ्यायचंय मला भरपूर, आवरून मी निघते. चलो, आता फायनली मी तयार झाली आहे, आणि आता मी निघाली आहे कॅम्पमध्ये जायला. सो कॅम्पमध्ये मी माझ्या कॉलेजच्या एका फ्रेंडला भेटणार आहे, आणि तिच्याबरोबर थोडं शॉपिंग, थोडं इकडं तिकडं नॉस्टॅल्जिया जगणार आहे, आणि मग घरी येणार आहे. सो हा असा माझा लुक आहे आजचा. आणि मी आज मस्तपैकी आवरून असं व्यवस्थित एकदम मिनिमल असं मेकअप, तुम्ही बघितलं असेल मी मेकअप मिनिमलच ठेवते. अगदी खूप तसं फंक्शन असेल तरच जास्त मेकअप असतो, नॉर्मली थोडा कमीच असतो माझा मेकअप. सो आता हे आवरून मी चालली आहे. चला आपण जाऊया तिला भेटायला, आणि थोडंसं नॉस्टॅल्जिया जगूया, कारण की खूप वर्षांनी ती मला भेटते आज. सो लेट्स गो. हॅलो, मी फायनली कॅम्पमध्ये आली आहे. आमचं शॉपिंग झालं, आणि ही बघा माझी फ्रेंड. आम्ही लिटरली खूप वर्षानंतर भेटतोय. कॉलेजमध्ये आम्ही खूप मस्ती घातलेली आहे, खूप फिरलोय, हुंदडलोय, त्यानंतर आज भेटतोय. कसं वाटतंय आज भेटून तुला? ही माझी फ्रेंड आहे सई, आणि खूप दिवसांत मी आज भेटलोय, तर आज आम्ही फुल एन्जॉय करतोय दिवस. तिची शॉपिंग केली पहिले, आणि आता आम्ही आलो आमच्या फेवरेट स्पॉटला. आम्ही खूप यायचो आधी, आठवतंय ना तुला? आपण यायचो मार्जुरीनला भरपूर. तर आता आम्ही आलोय मार्जुरीनला, कॅम्प एरियामध्ये.
आणि आमचं खूप फेवरेट ठिकाण आहे. ऑब्व्हियसली चटणी सँडविच, कोल्ड कॉफी, मँगो शेक आणि ऑब्व्हियसली खालती सॉफ्टी, ते तर ठरलेलं असायचं. आता खूप दिवसांनी आलं तर आम्ही तेच सगळं ऑर्डर केलेलं आहे. फक्त नॉस्टेल्जिया जगतोय आम्ही आज. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आम्ही नॉस्टेल्जिया जगायला चालले, तसं आज मी नॉस्टेल्जिया जगतेय. तर खूप दिवसानंतर मी आज आली इथं आणि खूप एन्जॉय करते. असा मुवमेंट जो असतो ना फ्रेंड्सचा आणि नॉस्टॅल्जिया एरियाचा, तो जगते मी आज. मार्जोरीन स्पेशल प्लेस आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स इथं यायचो, आज परत आलेलो आहे. आणि माझे अजून पण जेवढे पण फ्रेंड्स माझे जेवढे बनले त्यांना सगळ्यांना मी घेऊन नेहमी मार्जोरीनला आलेले कंपल्सरी. कारण की खूप भारी वाटतं इकडं आलं तर. इथला व्ह्यूही खूप छान आहे. तुम्ही इथला व्ह्यू बघा, व्ह्यू बघताल तुम्ही. हा व्ह्यू किती छान आहे, एकदम विंटेज विंटेज लुक देतो हा. आणि ऑब्व्हियसली फूडही इथलं खूप छान असतं, पण हा विंटेज लुक जगायला मजा येते आणि मला खूप आवडतं इथं यायला. सो फायनली आमची ऑर्डर आलेली आहे आणि ऑब्व्हियसली आम्ही बघा मँगो थिक शेक, कोल्ड कॉफी आणि चटणी सँडविच ॲज युजल फेवरेट गोष्टीच मागवल्यात, ज्यांनी नॉस्टॅल्जिया जागा होईल आमचं आणि आम्ही भरपूर गॉसिप करू असं. सो खूप दिवसानंतर भेटल्याचा हा फायदा असतो आणि खूप दिवसांना अशा गोष्टी ट्राय करायचा हा फायदा असतो की आपलं टेस्ट जे ना ती तशी तशी राहते. आणि मार्जोरीन हे असं प्लेस आहे की त्याचा कधीच टेस्ट आतापर्यंत चेंज झालेला नाहीये. मी माझ्या वडिलांबरोबर यायचे लहान असताना, त्यानंतर माझ्या फ्रेंड्स बरोबर यायचे कॉलेजमध्ये, आता मी ऑफिसला जाते तेव्हा सुद्धा इथे, तरी अजूनही तसंच ते सगळं त्यांचं टेस्ट. आणि ऑब्व्हियसली इथला ॲम्बियन्स मला जास्त आवडतो. इथला ॲम्बियन्स मला खूप जास्त आवडतो कारण की हा विंटेज फील जो देतो ना तो खूप भारी वाटतो मला. आता आम्ही गप्पा मारत मारत खाऊन थोड्याने बाहेर पडू, त्याच्यानंतर आम्ही तुमच्याशी बोलू. चला, फायनली आम्ही मार्जोरीनमधून निघालोय आता. तुम्ही बघू शकता तिथंच आहोत खालती. जस्ट आता निघालोय आणि आता घरी जायला निघतोय. आमचं फुल मस्तपैकी आउटिंग झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय घरी. सो आजचा खूप छान दिवस गेला. माझ्या फ्रेंडला भेटले, परत आज घरचंही तुम्हाला एक न्यू रेसिपी दाखवली. सो माझ्या चॅनलमध्ये हे तुम्हाला जे व्हिडिओ आहेत ते कसे वाटतात, काय वाटतात ते नक्की सांगा. तुम्हाला किती छान वाटतात ते, तुमचे लाईक्स कमेंट मला खूप इम्पॉर्टंट आहेत. सो ते लाईक्स कमेंट डेफिनेटली करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि मला सांगत जावा की तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडते. आणि तुम्ही असेच मोटिवेट करा मला, म्हणजे तुम्ही जितके मला मोटिवेट करताल तितकं मी खूप छान अजून व्हिडिओ बनवेल. तर आज इथंच विश्रांती व्हिडिओची. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला, बाय.